श्रीलंकेची 23 जणांची हँडबॉल टीम 2004 साली जर्मनीमध्ये गेली होती. जर्मन टीम सोबत हँडबॉलची टुर्नामेंट खेळण्यासाठी. या टुर्नामेंटमध्ये 10 मॅचेस होत्या. पहिल्या मॅचच्या आधी या प्लेयर्सचं जंगी स्वागत झालं, भेटीगाठी झाल्या, डिनर झाले, मग पहिली मॅच झाली. रात्र उलटली आणि दुसऱ्या दिवशीच्या सकाळी जर्मन अथॉरिटीजला समजलं ही टीम गायब झाली. टीम मधला एक प्लेयर, 2 प्लेयर्स, गेला बाजार, निम्मी टीम वगैरे नाही. श्रीलंकेतून जर्मनीमध्ये आलेले 23च्या 23 श्रीलंकन प्लेयर्स गायब झालेले एका रात्रीत. त्यांच्या हॉटेल रूम मध्ये उरलेलं फक्त विस्कटलेलं सामान आणि एक चिठ्ठी. विषय सिरियस होता, माध्यमांमध्ये चर्चेत आला, श्रीलंकन सरकारपर्यंत गेला. त्यांना याबद्दल प्रतिक्रिया विचारली. त्यांचं म्हणणं होतं श्रीलंकेची नॅशनल हँडबॉल टीमच नाहीये. नक्की कोण कोणाला गंडवत होतं? एका रात्रीत 23 प्लेयर्स गायब होण्याचं गूढ नेमकं होतं काय? पिक्चरला लाजवणाऱ्या आणि यावर पिक्चर निघालेल्या प्लॅनची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. तर स्टोरीची सुरुवात होते 1981 साली. श्रीलंकेत एक जर्मन माणूस आला होता. हा कार्यकर्ता, टेबल टेनिस प्लेअर, नॅशनल चॅम्पियनशिप वर नाव असलेला. त्याचं नाव डाएटमार डहरिंग. सुट्टीसाठी श्रीलंकेत आलेल्या डहरिंगनं 10 दिवसांसाठी एक टॅक्सी बुक केली होती. त्या टॅक्सीतून तो श्रीलंका फिरणार होता. या टॅक्सीच्या ड्रायव्हरनं आपले कपडे घेण्यासाठी गाडी स्वतःच्या घरासमोर थांबवली. डहरिंगलाही घरात बोलवलं, चहा पाजला. तेव्हा डहरिंगला दिसलं घरात टेबल टेनिसच्या अनेक ट्रॉफीज आहेत. त्यानं चौकशी केल्यावर त्या ड्रायव्हरच्या बहिणीच्या असल्याचं समजलं. ड्रायव्हरनं दोघांची भेट घडवून आणली. दोघं प्रेमात पडले आणि त्यांनी लग्न केलं. आपण आपला मामा म्हणू नका, मित्राचा मामा म्हणू नका, कित्येक उमरे झिजवले, पण नशीब काढलं ते डहरिंगनं. आता आपलं दुःख सोडा, पण श्रीलंका देश, तिथली लोक यांच्याबद्दल डहरिंगच्या मनात कसली भारी इमेज झाली असेल. फक्त लग्न झालं म्हणून नाही, कारण डहरिंग तेव्हापासून श्रीलंकेतच राहिला म्हणून. श्रीलंकेत सेटल होताना डहरिंगनं त्यांच्या नॅशनल टेबल टेनिस टीमचा कोच होण्याचं ठरवलं. कित्येक प्लेयर्सला घडवलंय. मग 1989 मध्ये त्यानं निर्णय घेतला की श्रीलंकन प्लेयर्सला स्वतःचं टॅलेंट दाखवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी मोठं स्टेज मिळायला पाहिजे. त्यामुळं त्यानं एशियन जर्मन स्पोर्ट्स एक्सचेंज प्रोग्रामला सुरुवात केली. परमिशन, पत्रव्यवहार, मॅनेजमेंट सगळ्या दुनियादाऱ्या केल्या. तिकडची पोरं श्रीलंकेत आली, इकडची पोरं जर्मनीला गेली. श्रीलंकन पोरं मोठ्या लेवलला खेळली. सगळं काही भारी चाललं होतं. 2003 मध्ये डहरिंगला फोन आला श्रीलंकेच्या हँडबॉल टीमची जर्मन टीम सोबत मॅच ठेवण्याबद्दल. फोन आलेला श्रीलंकेच्या स्पोर्ट्स मिनिस्ट्री मधल्या डायरेक्टरचा. त्यामुळं नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. डहरिंगनं नियोजन लावलं. जर्मन टीम आली आणि श्रीलंकेला 36-2 हरवलं. मग जर्मन टीमनं श्रीलंकेला 10 मॅचेसची टुर्नामेंट खेळण्यासाठी जर्मनीला बोलवलं. डहरिंग आणि एक्सचेंज प्रोग्रामच्या अधिकाऱ्यांनी या हँडबॉल टीमच्या प्लेयर्सचा, कोचचा विजा तयार केला. सगळी कागदपत्र तयार झाली. सगळी गँग सप्टेंबर महिन्यात जर्मनीला गेली. तिकडच्या लोकांना लय भारी वाटलं. त्यांनी या लोकांना जर्मनीमधली भारी भारी ठिकाणं फिरवून आणली. मग त्यांच्यासाठी शाही खाना आयोजित केला. त्यांना आपल्या देशातल्या ऑफिसर्सला भेटवलं. मॅचच्या आदल्या दिवशी प्रॉपर स्वागत सोहळा झाला. मग झाली मॅच, जी पुन्हा जर्मनीच्या प्लेयर्सने जिंकली. श्रीलंकेच्या प्लेयर्सला 1 पॉइंट सुद्धा स्कोर करता आला नाही. ते 72-0 हारले. पण जर्मन प्लेयर्सनं तरीही त्यांचं कौतुक केलं. जर्मन हँडबॉल टीमची 1900 सालावेळी अशीच अवस्था होती. त्यानंतर ते फॉर्मला आले, शिकत गेले. तुम्ही सुद्धा शिकाल. अजून 9 बॅचेस बाकी आहेत असा सल्लाही दिला. दोन्ही टीमच्या प्लेयर्सनं मॅच झाल्यावर एकत्र जेवण केलं, डान्स केला, मजा केली. अगदी श्रीलंकेच्या क्रिकेट टीम प्रमाणेच निळी आणि पिवळी जर्सी घातलेले प्लेयर्स आपल्या राहण्याच्या ठिकाणी निघून गेले. मग आली दुसऱ्या दिवशीची 15 सप्टेंबर 2004 ची सकाळ. जर्मनीमधले कोऑर्डिनेटर श्रीलंकन टीमच्या हॉटेलवर पोहोचले. तिथं त्यांना श्रीलंकेचा एकही प्लेयर दिसला नाही. त्यांचे खराब कपडे सोडून काहीच सामान दिसलं नाही. दिसली ती फक्त एक चिठ्ठी. काही लोक प्लेयर्स पळायला गेले असतील म्हणून चेकही करून आले, पण तोवर चिठ्ठी वाचून झाली होती. ज्यात लिहिलेलं, आम्ही जर्मनी सोडून चाललोय. तुम्ही आम्हाला फार चांगली वागणूक दिली, पण आम्हाला माफ करा. आम्ही पुन्हा श्रीलंकेत जाऊ शकत नाही. आमची काळजी करू नका. तुम्ही आमच्यासाठी बरंच काही केलंय, त्याबद्दल थँक्यू. सगळीच्या सगळी 23 जण एका रात्रीत गायब झाल्यानं सगळ्यांच्या वत्त्याडीम झाल्या होत्या. जर्मन अथॉरिटीनं श्रीलंकन सरकारशी संपर्क साधला, माध्यमांनी संपर्क साधला. तेव्हा श्रीलंकन सरकारनं सांगितलं श्रीलंकेची हँडबॉलची टीमच नाहीये. श्रीलंकेत फारसं हँडबॉल खेळलंच जात नाही.
ही टीम आली कुठून आम्हाला माहित नाही. आता जशी ही बातमी फुटली तशी इंटरनॅशनल मीडियामध्ये भलत्याच बातम्या लागायला सुरुवात झाली. कोणी म्हणलं श्रीलंकेतून जर्मनीत आलेले हे तस्कर आहेत, कोणी म्हणलं हे लिट्ट्याशी कनेक्टेड आहेत, कोणी म्हणलं हे जर्मनीत चोऱ्या करायला लागलेत, कोणी म्हणलं जादूटोणा झालाय. या सगळ्यांचा शोध सुरू झाला, पण जर्मनीमध्ये एकही जण सापडला नाही. साहजिकच एका रात्रीत 23 जण गायब झाल्याचं गोड वाढलं. चौकशी झाली, तपास झाला. पुढच्या 6 महिन्यात या 23 जणांपैकी काही जण परत श्रीलंकेत आले आणि मग उलगडलं गायब होण्याचं गूढ. ही टीम गायब झालेली सप्टेंबर 2004 मध्ये, पण याचं प्लॅनिंग सुरू झालेलं 2 वर्ष आधी 2002 मध्ये. या टीम मध्ये असलेल्या बऱ्याच जणांना तेव्हा फोन आलेले. फोनवर एकच प्रश्न विचारण्यात आलेला, हँडबॉल खेळता येतं का? प्रत्येकाचं उत्तर होतं नाही. हँडबॉल खेळता येणं सोडा, हँडबॉल असतं काय, नियम काय असतात, आपल्या देशात कोणी खेळतं का, याबद्दल कुठलीच माहिती कुणालाच नव्हती. पण त्यांच्या पुढं एक प्लॅन ठेवण्यात आला. हँडबॉल खेळणं जमतंय असं दाखवा, त्या खेळात थोडे फार भारी व्हा, एखाद्या टीमला हरवा असं अजिबात नाही, फक्त खेळायला जमतंय असं दाखवा. टीम गोळा करायला काही महिने लागले आणि सगळा प्लॅन आखला गेला. ज्याच्या मागचा ब्रेन असल्याचा संशय आजही घेतला जातो अतुला विजयनायका याच्यावर. हँडबॉल न खेळता येणाऱ्या पोरांचा हँडबॉल न खेळता येणारा कोच. बरं, याला कामावर कुणी ठेवला होता? तर श्रीलंकेच्या स्पोर्ट्स मिनिस्टरनं स्वतः. हा खन्नू एवढा वाढी होता की त्यानं प्लेयर्सला फोटोशूटसाठी सूडबूड घालून आणलं होतं. खेळाचे कपडे घातले तर पोरं पकडली जातील म्हणून. चेष्टा नाही, ही स्कीम परफेक्ट बसली होती. आता सांगतो स्कॅम रचला कसा गेला. तर श्रीलंकेतून इटलीला जाण्यासाठी जी लोक इच्छुक आहेत त्यांना गोळा करण्यात आलं. त्यांना एक स्कीम देण्यात आली श्रीलंकेतून बाहेर पडण्यासाठी. आता त्या काळात विषय असा होता की श्रीलंकेत अंतर्गत युद्ध झालेली, राडे सुरू होते, पैशांचे नोकरीचे वांदे होते. त्यामुळं अनेक लोकांनी रस्ता धरला इटलीचा. इटलीत त्यांची छोटी श्रीलंका तयार झाली होती. बरीच लोक पिझ्झा शॉप्स मध्ये कामाला होती, बरीच लोक कष्टाची कामं करत होती. मग एक सेटल झाला की दुसऱ्याला बोलवायचं, ही स्कीम झाली. मुंबई ते इटली हीच गोष्ट कॉमन आहे एवढं नक्की. पण मेन विषय कसा होता की इटलीमध्ये विमानानं जाण्या इतपत पैसे असते तर ही लोक श्रीलंकेतच राहिली असती. त्यामुळं त्यांनी काढली एक खतरनाक स्कीम. श्रीलंकेवरून सुटणाऱ्या बोटी इटलीपर्यंत ज्या कार्गो शिप्स जायच्या त्यात 8 फुटाचे बारके लोखंडी बॉक्स असायचे. यात अंग चोरून लपायचं आणि इटली गाठायची. हा त्यांचा फॉर्म्युला कित्येक वर्ष चालत आलेला. या गायब झालेल्या 23 जणांच्या टीम मध्ये रूपसिंगे नावाचा कार्यकर्ता होता. त्याला काहीही करून इटली गाठायची होती, पण त्या कार्गो बॉक्स मध्ये अंग चोरून बसायची त्याला भीती वाटायची. कारण काय होतं तर त्याच वर्षी श्रीलंकेतून इटलीला जाताना 8 जणांचा कार्गो बॉक्स मध्ये जीव गेला होता. त्या मार्गाने गेलो तर आपला टप्पा पडू शकतो याची खात्री असल्यानं त्यानं दुसरा ऑप्शन निवडला, हँडबॉल टीमचा. यातही रिस्क होती पण जीव जाण्याची नाही. अतुला विजयनायकानं तिशीतल्या पोरांना घेऊन ही टीम बनवली असं सांगितलं जात असलं तरी टीम मधले काही कार्यकर्ते केस आणि पोटावरून तिशीतले अजिबात वाटत नव्हते. आता ते भले 40शीतले घेतले असते तरी चाललं असतं, पण त्यांना हँडबॉल खेळता यावं एवढीच अपेक्षा होती. पण खरी गेम इथंच होती. $4,000च्या बदल्यात त्यांना स्कीम देण्यात आली. काही दिवस कोचिंग पार पडलं ज्यात हँडबॉलचे बेसिक नियम वगैरे शिकवले गेले. हँडबॉल खेळता येतं एवढं दाखवण्यापुरतं काम झालं. मग जर्मनीची टीम आली, त्यांच्याशी मॅच झाली, यांनी खेळता येतं हे दाखवलं. मग हे जर्मनीला गेले, मॅच खेळले, पाऊणचार घेतला आणि रात्रीतून गायब झाले. हॉटेलमधून बाहेर पडल्यावर त्यांनी छोटे छोटे ग्रुप केले आणि जर्मनीमधून कल्टी मारली. एक एक टप्पा पार करत इटली गाठली आणि तिथं काम मिळवलं. पण हे सगळं गुड उलगडायला सुरुवात झाली ती या घटनेच्या 6 महिन्यानंतर. कारण इटलीमध्ये सेट होणाऱ्या या खोट्या प्लेयर्सला खऱ्या घराची आठवण आली. कोणाचे कुटुंबीय आजारी पडले, कोणाला काम मिळेल असं झालं. जसे हे परत आले तशी सगळी स्टोरी पुढे आली. कित्येकांनी डअरिंगची माफी मागितली, त्यानंही विषय सोडून दिला. कारण या सगळ्या प्रकारामुळे एशियन जर्मन एक्सचेंज प्रोग्राम थांबला होता, त्याची मान खाली झुकली होती. पण तरीही तो या प्लेयर्सवर फार चिडला नाही. त्याचं म्हणणं होतं या प्लेयर्सनं जे काय केलं ते तेव्हाच्या परिस्थितीनुसार केलं. यात श्रीलंकन सरकारलाही खबर होती, अशा चर्चा आजही होतात. पण एक मात्र आहे, हँडबॉल म्हणजे काय हे सुद्धा माहीत नसलेल्या पोरांनी जर्मनीला घाम फोडला आणि श्रीलंकेलाही.